न्यूज भारत चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। कुछ दिन पहले अंबरनाथ पश्चिम में अंबर हॉस्पिटल के सामने एक एक्सीडेंट हुआ था और एक्सीडेंट में एक नेवी रिटायर्ड जो वॉकिंग के लिए सुबह साइकिलिंग करते हुए चलते जा रहा था, तो पीछे उसे कोई अज्ञात टेम्पो ने उड़ा दिया था। तो तपास के लिए कम से कम 2-4 दिन लग गए, लेकिन आज जो उस आरोपी को हिरासत में ले लिया गया है और अंबरनाथ की ये प्रशंसनीय कार्रवाई, ये इनको हमारा सलाम है। और पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक बालाजी पांडरे सर और क्राइम पीआई अपने किशोर शिंदे सर के मार्गदर्शन में और तपास अधिकारी मुंडे साहब के और उनकी पूरी टीम ने मिलकर ये बड़े काम को अंजाम दिया है और बड़ा प्रशंसनीय तारीफ लायक काम इन्होंने किया है। इनके जज्बे को हमारा सलाम है। नमस्कार। दिनांक 15/3/25 रोजी अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीमध्ये केबी रोड या ठिकाणी अंबर केअर हॉस्पिटल आहे। त्यावेळी सकाळी यातील जे मयत इसम आहे श्री गौड, हे सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना एका टाटा टेम्पोने व एका सायकल स्वारास त्यांनी धक्का दिला आणि तो पळून गेला। त्या अनुषंगाने त्या जखमी इसम जे होते गौड, त्यांना प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना मुलुंड फोर्टिस हॉस्पिटल या ठिकाणी उपचाराकरता नेण्यात आले होते आणि त्यांच्या नातेवाईकाचा आम्ही दिनांक 16 रोजी फिर्याद घेतली। त्यानंतर दिनांक 20/3/25 रोजी ते अपघातात मयत झाले। त्यामध्ये त्याचे काल आम्हाला कागदपत्र प्राप्त झाले। त्याच्यामध्ये आम्ही फेटलचा कलम वाढवलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास करत असताना PSI मुंडे डी पथकाचे, तसेच पोलीस हवालदार सचिन जाधव, स्वप्नील पाटील, दराडे, गुत्ते व राठोड यांनी अथक परिश्रम करून तांत्रिक अभ्यास करून यातील जो टेम्पो चालक आहे त्याला भिवंडी येथून ताब्यात घेतलेले आहे। सदर अपघात घडल्यानंतर यातील चालकाने त्या टेम्पोचे सगळे जे त्याच्यावरती नाव वगैरे होते ते पुसलेले होते, परंतु पोलिसांनी चांगला तपास करून हा उघडकीस आणलेला आहे। याचा मीडियामध्ये फार आधी दाखवण्यात आलं होतं की बाबा म्हणजे आज निघून गेलेला आहे। आपल्याकडे फुटेज पण जास्त चांगले नव्हते, तरी सुद्धा तांत्रिक तपासाअंती पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। आज रोजी त्यांना आम्ही रिमांड करता मान्य न्यायालयात हजर करत आहोत। स्पीड न्यूज भारत।